पहिला चेंडू खरं तर आपण पाहिला होता मागच्या ओव्हरचा 2 धावांनी सुरुवात होती. आता 1 ओव्हर 10 धावा 2 विकेट. आदित्य इथून सेकंड ओव्हरला स्टार्टिंग करताना पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेत खेळलाय. जजमेंट आणि लास्ट मोमेंटला मिस्टेक. चेंडू सीमा रेखा पार. हा सिक्सर. साकिबच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आदित्यला सिक्सर लगावला. मिस्टेक होती लास्ट मोमेंटला. फिल्डरला अगदी सहजपणे ही कॅच पकडता आली असते. आणि मॅच बॉल येतोय का रिटर्न? एक रन इथून, एक बॉल आणि इथून रन्स आल्या. स्कोर कार्ड वरती टोटल 16. आदित्यच्या विरोधात शाकिबने इथून आक्रमण स्वीकारले. पुन्हा एकदा शाकिबच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमा पार. वन मोर हिट, बिग हिट, सिक्सर. थँक्यू डिजय. आज आज खरं तर आयोजकांना पहिला प्रश्न पडला असेल की आज चेंडू किती सीमा पार जातील, कारण 2 बॉल आणि 2 सिक्स मारलेत. ते मात्र शाकिबने काय तुफानी हल्ला चढवला आहे. आदित्य आला आणि आदित्यला 2 बॉलवरती 2 सिक्सर मारलेत. लगातार लगातार तिसरा येईल का? वाह, सुंदर फटका, सीमा रेखा पार. 3 इन अ रो, 3 लगातार षटकार. आपण पाहतो आदरणीय मंगलजी मसने यांचं आगमन या ठिकाणी होतं. मी विनंती करेल मंगलजी मसने यांना की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. का बॅटिंग पेश करतोय बल्यानी टीमचा शाकिब. आज जबाबदारी घेतली आहे शाकिबने, कारण 3 बॅटर आज टीममध्ये नाही आहेत आणि त्यांची कमतरता जाणवणार नाही अशी बॅटिंग शाकिबची आहे. कारण साई सिद्धी 11 गावदेवी वरप टीमच्या आदित्यला त्याने टार्गेट केलं. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स फक्त 10 होत्या आणि त्यानंतर जसा आदित्य आला 3 बॉल 3 सिक्सर. शाकिबच्या फ्लोमध्ये, त्याची बॅट ज्या फ्लोमध्ये फिरते ना, जणू काय असं वाटतं की जसं युवराज सिंगने 6 बॉलमध्ये 6 सिक्सर मारले होते. अंपायरच्या भूमिकेत असणारे आमचे राज भोईर यांनी 7 बॉलमध्ये 7 सिक्स मारले होते. जणू काही तशी सिच्युएशन बनवली आहे ती मात्र बॅटर शाकिबने. चौथा बॉल फुल टॉस, फ्लॅट इन कॅच ड्रॉप आणि आणखीन एक बॉल ओव्हर दी रोप षटकार. 4 बॉल 4 षटकार. थँक्यू 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 डेजा, थँक्यू. अबोव दी वेस्ट साठी पंचांनी इथून रेफर केलंय आणि बघायचं आता डिसिजन काय येईल. 4 बॉलमध्ये 4 षटकार. काय शॉट मारलाय शाकिबने, एका मागोमाग एक शॉट त्याचे सीमा पार क्लिअर करतोय. आणि पंचांचा खरं तर DRS आपण बघू. तिसऱ्या पंचांचा डिसिजन या ठिकाणी येईल. डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी. 4 बॉल 4 सिक्सर. शाकिबच्या बॅटमधून चौथा आलाय आदित्यच्या विरोधात. आता बघायचं पुढील 2 बॉल 6 चेंडू 6 बॉलमध्ये 6 षटकार. रेकॉर्ड बनेल का हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये? आदित्यला एक चांगला बॉल टाकावा लागेल. शाकिबला खरं तर या फलंदाजीला थोडा पॉज द्यावा लागेल, कारण स्कोर वाढलाय. 34 रन्स आहेत. 4 बॉलमध्ये 4 सिक्स मारले ते शाकिबने. शाकिबचा शॉट खेळाडू ऑन साईडला तयार आहे. डीपमध्ये होता आणि तिथून फेक करेल तोपर्यंत एक सिंगल रन इथून मिळेल. आणि 35 रन आहेत बल्यानी टीमचा स्कोर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. आदित्यवरती चांगला बरसला आहे तो मात्र बॅटर शाकिब. पहिले 2 बॅटर जेव्हा आऊट झाले सूरज भगत आणि फैजू, त्यावेळेला असं वाटलं की कदाचित थोड्या अडचणी वाढवल्यात, पण त्यानंतर शाकिब आणि इरफानने मात्र या डावाला पूर्णपणे सांभाळलं. आणि आता 5 चेंडू समाप्त झालेत. 35 धावा. आदित्यच्या विरोधात अंतिम बॉल इथून फेस करेल तो मात्र इरफान.
शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 आणि विकेट आली आहे खात्यात. साई सिद्धी 11 वरप टीम आदित्यने कमावली विकेट. इरफान इथून आउट होत असताना 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन्स आल्यात 35. दोन टीम एकमेकांच्या विरोधात असतील तर आम्ही दोन्ही कॅप्टनला इनिंग ब्रेक आधी या ठिकाणी इन्व्हाइट करू की आपण दोघांनी टॉससाठी यावं. कारण आज कुठलाही विलंब टॉससाठी केला जाणार नाही. कारण आज फायनलचा दिवस आहे आणि फायनलच्या दिवशी मात्र आज तुम्हाला एकापेक्षा एक असे दिग्गज संघ तुम्हाला या क्रीडांगणावरती दिसतील. राजनोली आणि मानेरे टीमच्या कॅप्टनला आपण रिक्वेस्ट करूया की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यावं. राजनोली टीम आणि मानेरे. यस, यानंतर आपण सेकंड राऊंडची मॅच खेळवणार. फर्स्ट मॅच विनर वर्सेस सेकंड मॅच विनर. 2 ओव्हर 35 धावा आहेत आणि शाकिब मैदानाच्या आतमध्ये आज बरंचसं गोलंदाजांवरती आणि बॉलिंग मार्कवरती साई सिद्धी 11 गावदेवी वरपकडून उमेश. पहिला बॉल पंच पाहतायत. ऑब्झर्वेशन झाल्यानंतर मात्र डिसिजन आला. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मिळते. साई सिद्धी 11 वरप टीमच्या विरोधात सध्या टीम खेळतीये बल्यानी पण गोलंदाजांच्या विरोधात शाकिब मात्र सध्या इन फॉर्म आहे आणि फ्लो मध्ये तो बॅटिंग करतो. रन्स मात्र 36 आहेत ऑन बोर्ड. रिव्हर्स शॉट करण्याचा एफर्ट्स लावत होता शाकिब. वन्स अगेन आणखीन एक व्हाईट बॉल. 2 लगातार व्हाईट बॉल फेकलेत ते मात्र उमेशने. शाकिब स्ट्राईक वरती आहे. थोडंसं प्रेशर नक्की आहे कारण ज्या बॅटरने 4 बॉलमध्ये 4 सिक्स मारलेत मागच्या ओव्हरमध्ये मग खरं तर त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी उमेशकडे षटक दिलं. कर्णधाराने पूर्ण विश्वास ठेवलाय की शाकिबची विकेट कदाचित उमेश घेईल. हा कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवावा लागेल तो तिसऱ्या ओव्हरमध्ये. पायाला स्पर्श करत चेंडू मागे. फिल्डिंग चुकली त्या ठिकाणी आणि चेंडू सीवी मारेखा पार. बघायचा आता अंपायर बघतायत. डेड बॉल. डेड बॉल. पंचांनी डेड बॉल दिलाय. कदाचित बेल सॉफ्ट झाली होती त्या कारणास्तव पंचांनी हा डेड बॉल दिलाय. रन्स मात्र 37 या अंकावरती आहेत. दोनही बॉल त्याने वाईट टाकलेत. उमेशच्या षटकाला 2 बॉलने सुरुवात झाली पण दोन्ही वाईट बॉल टाकलेत. हा डेड बॉल होता. बेल सॉफ्ट झाला होता कारणास्तव आता शाकिबच्या अगेन्स्ट उमेश. ही बॅटल पाहण्यासारखी असेल कारण एकीकडे वेल सेट बॅटर शाकिब आणि त्याचा सामना करतो तो गोलंदाज उमेश. पहिलाच बॉल हवेत खेळलेत. चान्स बनली आहे आणि कॅच इथून ड्रॉप. कॅच इथून ड्रॉप. चेंडू हातात येईल तोपर्यंत 2 रन्स कंप्लीट. अपॉर्च्युनिटी होती. पकडायची होती. कॅच विन द मॅच आपण नेहमी म्हणतो आणि खरं क्लिअर कॅच होती. असं वाटलं की खेळाडू लास्ट मोमेंटला थोडा ब्लाइंड अवस्थेत गेला. जणू काय डोळे त्याचे बंद झाले आणि शाकिबला इथून आता जीवनदान. सेफ हँड शाकिब मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने ड्राईव्ह केलं. समोर खेळाडू होता मिड ऑफ मध्ये. 1 रन मिळेल. 1 रनने स्कोर वाढला. आता जाऊन पोहोचलाय 40 अंकावरती. 2 बॉल 40 धावा. दुसऱ्या बाजूने मात्र शाकिबला चांगली साथ देतोय बॅटिंग मध्ये तो मात्र नवीन आलेला सिराज. साई सिद्धी 11 वरप टीम कडून ज्या फिल्डिंग मध्ये मिस्टेक होत आहेत ना आता थोडी इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. जर का फिल्डिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट केली नाही तर बॅटर मात्र आपल्या तुफानी हल्ल्याने चांगला स्कोर उभा करू शकतील कारण आता चांगली धावसंख्या धाव फलकावरती आहे. सिराज पुढे आले होते. अगदी स्टंपच्या वरून चेंडू निघाला. खूप छान बॉलिंग उमेशची. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये
त्याने खरं तर बॅटरला फक्त 3च धावा करता आल्या, 2 वाईटच्या धावा होत्या आणि एक सोपा झेल इथून ड्रॉप झाला शाकिबचा. त्यामुळे उमेश चांगल्या प्रतीचा बॉलर आहे, डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज, साई सिद्धी 11 गावदेवी वरप टीमचा. आता विकेट टेकिंग हा बॉलर आहे आणि त्याचा हा चेंडू खाली राहिला, मागे विकेट किपर फर्स्ट स्लिप, दोघांनी मिस्टेक केली. चेंडू लॉंग स्टॉप रिजनला जाऊन पोहोचेल, चौकार. स्कोर पोहोचलाय 44. उमेशच्या गोलंदाजीवरती थोडी मिसफिल्ड होते. चांगला बॉल, टप्पा चांगला होता, चेंडूने हाईट देखील मिळवली. विकेट किपरने यावेळेला चेंडू कॅरी केला. 5 चेंडू समाप्त झाले उमेशचे आणि फक्त रन्स तुम्ही बघू शकाल 44 आहेत. 2 ओव्हरमध्ये 35 होत्या, 5 बॉलमध्ये फक्त 9 धावा दिल्यात. तर उमेशने म्हणजे साई सिद्धी 11 गावदेवी वरपसाठी खरं तर कमबॅक करणारी ओव्हर आहे उमेशची. शेवटचा बॉल उमेश कडून इथून डॉट बॉलची फेक आणि 3 ओव्हरचा खेळ इथून कंप्लीट झाला आणि बॅटिंग करणाऱ्या बल्यानी टीमची धावसंख्या आहे ती मात्र 44. डीजे फोर रन आहेत बॅटिंग करणाऱ्या बल्यानी टीमच्या. चला जास्त वेळ घेऊ नका कारण आज आपल्याला टाइम मॅनेज करायचा आहे. 3 ओव्हर 44 शाकिब आला स्ट्राईक वरती. शाकिबची कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता शेवटच्या ओव्हरमध्ये शाकिब कसा बरसेल गोलंदाजावरती हे पाहणंही तेवढं उत्सुकतेचं ठरणार आहे. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 भव्य दिव्य स्पर्धा. कर्जत तालुक्यातील खरं तर ज्या स्पर्धेकडे क्रीडा रसिकांचं लक्ष असतं आणि ज्या स्पर्धेची आतुरतेने वर्षभर वाट पाहिली जाते अशी स्पर्धा शेलूकरांची. जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेळू यांची. 3 ओव्हर 44. लास्ट ओव्हरमध्ये बॉलर निनाद आणि निनादच्या विरोधात शाकिब जो सध्या इन फॉर्म आहे आणि वेल सेट झाला आहे, ज्याच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 4 सिक्स आलेत असा शाकिब. पहिलाच बॉल ऑन साईडला, धमाका, बिग ब्लास्ट, शाकिबच्या बॅटमधून षटकार. शाकिबची कॅच ड्रॉप केली आणि आता कॅच ड्रॉप झाल्यानंतर मात्र शाकिबचा धमाका 4थ्या ओव्हरमध्ये देखील. फिल्डर आबाने जी कॅच ड्रॉप केली ना, आता आबा ही थोडा टेन्शनमध्ये जरूर जाणवत असेल कारण आता शाकिब पुन्हा पुन्हा बरसतोय कारण स्कोअर पोहोचलाय टोटल 50 धावा. दुसरा बॉल शाकिबचा शॉट हवेत आहे, डाऊन दी बॉल. फिल्डर भरपूर वेगाने धावले होते, 2 खेळाडू पोहोचले त्या ठिकाणी. दुसऱ्या रनचा वेगवान कॉल आणि 2 धावांनी बल्यानी टीमचा स्कोअर पोहोचलाय 52, 52 धावा. कारण जर का श्रीसंतने कॅच ड्रॉप केली असती तर भारताला पहिला T20 विश्वचषक मिळाला नसता. कारण जेव्हा श्रीसंतने कॅच पकडली ना भरपूर चर्चा झाली आणि काही खेळाडू म्हणत देखील होते की श्रीसंत जेव्हा फिल्डिंग करताना सहसा तो वर नजर करत नव्हता. त्यामुळे आता कॅच ड्रॉप झाली त्यानंतर पुन्हा शाकिबच्या बॅटमधून रन्स येतात, पण निनाद इथून मात्र नियंत्रित बॉलिंग त्याला करावी लागेल. चांगला बॉल, वेगवान चेंडू, ऑन साईडला टार्गेट करायचं होतं शाकिबला पण समोर चेंडू होता तेवढा बॅटवरती घेऊ शकला नाही. 3 बॉल कंप्लीट झाले, धावा झाले त्या 52. खूप छान बॉलिंग कंट्रोल केलं शाकिबला 4 सिक्स आल्यानंतर, कारण टोटल 5 सिक्स त्याने मारलेत आणि नॉट आऊट सध्या तो आपण बघू शकाल 36 या धावासंख्येवरती. 3 बॉल बाकी आहेत म्हणजे 50 करण्याची चान्स जरूर आहे ती शाकिबला. शाकिबच्या बॅटमधून सुसाट वेगाने खणखणीत असा षटकार, लांब लचक षटकार.
डीजे स्कोर या सिक्सरने बघू शकाल आपण 58 धावा आणि 2 बॉलचा खेळ बाकी आणि कर्जत तालुक्यातील आमचे नामवंत गुण स्कोरर खरं तर आमचे स्कोरर मित्र नितेशजी तरे यांचं आगमन. नितेश दादा आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं व्हावं. वाह स्वीप केलाय आउट ऑफ द पार्क. 2 लगातार 6 मारलेत शाकिबने. टीमची टोटल 64 धावा आणि शाकिब पोहोचलाय 48 या धावसंख्येवरती. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या शाकिबच्या बॅटिंगसाठी. 12 चेंडू 48 धावा नॉट आउट आणि पहिली 50 हिंदू हृदय सम्राट चषक 2025 या स्पर्धेची फायनल डेला शाकिब इथून कंप्लीट करेल का? 12 बॉल 48 टोटल 6 त्याने मारलेत ते मात्र 7 आणि युवराज सिंगने 12 बॉलमध्ये 50 केली होती. आता 12 बॉल तर 48 केलं. 13व्या बॉलवरती 50 करेल का शाकिब? स्कोरही 64 आहे आणि शेवटचा अंतिम बॉल आहे तो फर्स्ट इनिंगचा अंतिम बॉल. शाकिबच्या बॅटमधून पहिली तर रन्स आली आहे. दुसरीसाठी प्रयत्न होतोय. बघायचं 2 धावा आणि 50 कंप्लीट होऊ शकते शाकिबचे. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. हिंदू हृदय सम्राट चषकाची 50 ठोकली आहे ती मात्र बल्यानीचा फलंदाज. 13 बॉल मध्ये 50 धावा नॉट आउट करत असताना एकदा बॅट आपण शाकिब जरूर दाखवा. 13 बॉल 50 धावा 7 सिक्सर या खेळाडूने मारले आणि 66 धावांनी पहिल्या डावाचा खेळ इथून संपलाय आणि 67 धावांचं लक्ष इथून देण्यात आलंय साई सिद्धी 11 गावदेवी वरप टीमला. तर मी विनंती करेल